पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, सुस्वागतम खवय्यांनो. झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात मी संकर्षण कराडे अतिशय मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे प्रत्येक आठवडा वेगवेगळ्या प्रांताचा, वेगवेगळ्या चवीचा असणार आहे, हो की नाही? आणि हा आठवडा आहे मराठवाड्यातल्या चवीचा. मराठवाडा म्हटल्यानंतरनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी नावं ही आपल्याला डोळ्यासमोर येतातच. ती तुम्ही टाळूच शकत नाही. उदाहरणार्थ पदार्थांमध्ये बघायला गेलात तर छान कोरडं असं दही धपाटा आहे, दाण्याची चटणी आहे. देवस्थळ जर मराठवाड्यातले तुम्ही पाहायला गेलात तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ आहे, परळी वैजनाथ आहे, नांदेडचा हुजूर साहिब नांदेड हा गुरुद्वारा आहे, बरोबर की नाही? कलाकारांमध्ये म्हणायला गेलात तर प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे आहेत, वऱ्हाडकार. त्यांच्यानंतर मकरंद अनासपुरे आहेत. आणि याच फळीमधलं एक अतिशय महत्त्वाचं नाव, ज्याने कलाकार म्हणून असा कुठला अँगल नाही सोडलाय जिथे या माणसाने कष्ट नाही केलेत. जवळपास मला वाटतं, आता माझं चुकत नसेल तर 31 वर्षापूर्वी प्रवास सुरू केला आणि आज निर्माता म्हणून यशस्वी असं नाव स्वतःचं केलेलं आहे. हा प्रवास अतिशय मोठा आहे, खूप कष्टाचा आहे, खूप कडतर आहे, पण ॲट द सेम टाइम तो यशस्वी सुद्धा आहे. असा माझा खूप लाडका, त्याला मी खरं तर दादा म्हणू, अहो सर म्हणू, काय म्हणू मला आता प्रश्न पडतोय, पण लेखक, दिग्दर्शक, निर्माता मंगेश देसाई. स्वागत करूया सर. या हॅलो मंगेश दादा, खूप मनापासून स्वागत. थँक्यू थँक्यू. ॲज युजल फ्रेश, नमस्कार. उत्साही दिसतोय. कारण आता माझ्या ताकद आहे. कसा आहेस तू? मी फर्स्ट क्लास. खूप छान वाटतंय. एकतर आपण असे कधीही भेटलो कधीच नाही, आपल्यामध्ये कधीही गप्पा झाल्या नाहीत. पण मी जसा परभणीहून निघालो होतो, मला अनेक नावं सांगून तुला असं काहीतरी व्हायचं असं सांगायला लोक हे करायचं ना, त्यातलं एक नाव तुझं होतं. थँक्यू आज थँक्यू. किती वर्ष झाली मुंबईत येऊन? मला आता 27 वर्ष झाली पूर्ण. 27 वर्ष पूर्ण झाली. 27 वर्ष पूर्ण झाली. पटकन जर एक झलक मागे वळून पाहिलीस तर काय दिसतं पहिले? 5वी असलेला मंगेश एका गणपती उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये एक जोक सांगताना दिसतो. पटकन मागे वळून बघितल्यावर हे दिसतं. हे दिसतं. पण मग तेव्हाच वाटलं होतं की करायचं ते हेच करायचं? नाही, तेव्हा वाटलं नव्हतं ॲक्च्युली. खरं पाहिलं तर हा प्रवास सुरू करूया हे मला वाटायला लागलं 10वी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची पूर्व प्राथमिक फेरी औरंगाबादला झाली होती. प्राथमिक फेरी, आणि ती पहिल्यांदाच झाली होती. आणि त्या फेरीमध्ये मला उत्कृष्ट अभिनयाचं उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं होतं. अच्छा. आणि तेव्हा मला असं वाटायला लागलं की आपण जे करतो आहोत किंवा आपण जे करतो ते लोकांना आवडतं, ॲप्रिशिएट होतं, आणि नुसतं लोकांनाच नाही तर परीक्षकांना सुद्धा आवडतं, म्हणून आपल्याला बक्षीस मिळालं. कोणीतरी दखल घेत, जे फार महत्वाचं असतं तेव्हा. पण मग थेट मुंबई गाठलं का मध्ये टप्पे होते? नाही, मध्ये बरेच मुंबईच गाठलं, पण मुंबई गाठायच्या आधी बरेच टप्पे होते. म्हणजे असं झालं की वडिलांचं म्हणणं होतं तू डॉक्टर व्हावंस. बरं. आईचं म्हणणं होतं की तू चांगली कुठेतरी नोकरी करावीस. भावाचं म्हणणं होतं की नीट शिक. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी म्हणणी होती. जे आपल्या मध्यमवर्गीय घरात असतं ते सगळं. आणि मला असं वाटतं संकर्षण त्यांचा अजिबात चूक नाही आहे. कारण आपली मराठवाडा ही जी भूमी अशी आहे की ही सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांचीच भूमी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या म्हणजे माझ्या आईवडिलांना जी भीती वाटली याचं पुढे काय होणार या क्षेत्रात जाऊन, ती स्वाभाविक होती, ती रास्त होती. त्यामुळे प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणणं होतं. पण माझ्या मनाने असं ठरवलं होतं की आपण असं काहीतरी करायचं की जे आपल्या पूर्ण फॅमिलीत कोणी काही केलं नाही. आणि ते झालं. आणि ते झालं कारण हा रस्ता मला मिळाला. वा. या सगळ्या ह्याच्यामध्ये मराठवाड्यातले पदार्थ, तिथलं आपलं खानपान मागे राहिलंय का घेऊन आलायस पुढे? नाही, घेऊन आलोय मी. हो ना. अरे म्हणजे काय, हे बघ कसं आहे, मी आता मगाशी बघितलं संकर्षण एक हे खात होता, चुरमुरे खात होता. ॲक्च्युली आमच्याकडे ना म्हणजे हा जे खात होता तसंच बनवतात दुपारच्या वेळेला. साधारणतः मला असं वाटतं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये रेग्युलर आपण खायचो. 4-5 वाजता आपलं ते खाणारच आपण. चुरमुरे, त्याच्यावर कच्चं तेल, तिखट, मीठ, मसाला, कच्चे शेंगदाणे असं मिक्स करायचं आणि खायचं. बाजूला असा फोडलेला आहे कांदा. अरे क्या बात आहे. करेक्ट. तर त्याच्यामुळे ते तुझ्याही बरोबर अजून शिदोरीत आहे. हे सगळं घेऊन आलं. वा, फार भारी. मग आज आम्हाला त्यातले 2 पदार्थ बघायचे. हे बघ, त्यातला एक पदार्थ जो आहे तो मराठवाडा, विदर्भ, खानदेश कुठेच होत नाही. तो फक्त मंगेश देसाईच्या घरी होतो. त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे बनाना खिचडी.
मराठवाड्याचा आहे आठवडा, अस्सल मराठवाडी माणूस आणि होणार अस्सल मराठवाडी पदार्थ. तयारीला लागलेले आहेत देसाई साहेब, करणार आहेत बनाना खिचडी. आम्हाला आधी साहित्य सांगा साहेब. तांदूळ, बनाना, कांदा, अर्धा मूग म्हणजे अर्धा वाटी मूग वगैरे नाही, अर्धा तुकडा मूग, दही, कोथिंबीर, शेव, डाळिंबाचे दाणे, त्याच्यानंतर हिंग, त्याच्यानंतर ही पेस्ट आहे, कांदा लसूण पेस्ट, मोहरी, मसाला, कढीपत्ता, हा पण एक थोडासा वेगळा मसाला आहे, लसूण, हळद, तिखट, धनाजिरे पावडर, मीठ, जिरे. बर, आपण ह्याच्या कृतीकडे जाऊया. Yes. कलाकाराच्या आयुष्यात जेवढं महत्वाचं यश, जेवढं महत्वाचं अपयश, तेवढाच महत्वाचा काळ म्हणजे स्ट्रगलचा काळ. येस. मंगेश देसाईंना काही मुंबईत आले आणि निर्माते झाले असं नाही काही. तेव्हा आमदार निवासात राहणे, तेच कपडे वारंवार घालणे, अरे बापरे, हे सगळं आठवत असेल ना? सगळं आठवतं म्हणजे डेंजरस होतं. आता हे कसं आहे ना, हे सगळं असं, हा सगळा असा वेगवेगळा मसाला आहे ना, हे असंच कलाकाराचं जीवन असतं. राईट. कधी तिखट, कधी गोड, कधी आंबट, कधी म्हणजे पांढरं, कधी हिरवं, भिजत घातलंय पण कधी काहीच होत नाही. असं असतं सगळं. म्हणजे आमदार निवास मधला मला एक किस्सा इतका आठवतो ना, तुला सांगतो. आता आपल्याला सवय काय, टांगबिंग पुसलं, टॉवेल झटकायचा, दोरीवर टाकून द्यायचा, दात बीत घासले, ठेवून द्यायचा ब्रश, तसंच ठेवलं, आपलं घरच आहे जसं जणू काही. आणि अधिवेशनाचा काळ होता, गर्दी. तर आदल्या दिवशी रात्री हे सगळं माझे सोपस्कार झाले, मी झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो थोडा लेट, टॉवेल ओला. संध्याकाळी आपण रात्री उशिरा तर नाही आंघोळ केली, संध्याकाळी केली आहे, टॉवेल ओला कसं राहील, दोरीवर टाकला, फॅन चालू आहे, असेल म्हणलं, राहिला असेल. मी आपला तसाच ओला टॉवेल गुंडाळला आणि दात घासायला बाथरूममध्ये गेलो. ब्रश ओला, नाही ब्रश कसा काय ओला. मग मी बाहेरून, तिथले 2-4 जण होते, त्यांना मी आपलं जस्ट, आणि म्हटलं आता ब्रश कसा काय ओला, पाणी बिणी पडलं का. तर एक आपला गडी आला, तुमचा आहे का. मला विसरलो वापरला. अरे म्हणलं तू माझा ब्रश कसा काय वापरला. तर म्हणलं त्यात काय राव, एकाच तर देवाची माणसं आहेत आपण, तुम्ही काय मी काय, तुमचा ब्रश काय माझा ब्रश काय. तेव्हा मला कळलं त्यांनी नुसतं ब्रश नाही, तो टॉवेल पण त्यांनीच वापरला. अप्रतिम. असे गमती होत्या. किती भारी. पण आज प्रवास फार कमाल झालाय. वा, या गोड आठवणीनंतर आता आपण बनाना खिचडीकडे जाऊ. चला, कृती करायची. कृती करूया. आता हे आपण पेटवलंय, आता हे पेटेल. पेटलं काय, हो, तेल तापलंय, तापलंय. आता याच्यामध्ये आपल्याला फोडणी टाकायची आहे. आधी राई टाकायची. स्वयंपाक शिकलाय वाटतं तुम्ही प्रॉपर. काय वडील होते माझे डिस्ट्रिक्ट ऑडिट ऑफिसर. अच्छा. ते बऱ्याच शहरांमध्ये जायचे आणि आईचं ठरलेलं असायचं, एक कुठला तरी महिना ती माहेरी जायची. बर, वर्षाकाठी 1 महिना जायची. ती स्वयंपाकीन वगैरे तिथे असायची, पण ते काय आपल्याला आवडे न आवड असं सगळं असायचं. बरोबर. त्यामुळे मग मी हे सुरू केलं सगळं. हात साफ करून घेणे तेव्हा कार्यक्रम. हा मोहरी आणि जिरं टाकलंय. हिंग वगैरे घालूया का नंतर. नाही थांब, हे हिंग आहे ना. मसाल्याचे पदार्थ आता घालायचे नंतर. बर. तर हे आपण टाकलेलं आहे. थोडासा कांदा पण टाकूया. वा, कांदा टाकलेला आहे की त्याची पेस्ट, आलं लसूण पेस्ट. घरी कोण कोण असतात मंगेश दादा. तिकडे आता शलाका, एक बायको आणि एक मुलगा. त्याचं काय नाव आहे. तो साहिल. अरे वा. साहिल इंजिनिअरिंग करतोय. बर. आता हे झालेलं आहे. भिजवलेले तांदूळ. आता भिजवलेले तांदूळ आपल्याला टाकायचे आणि त्याच्यानंतर जी डाळ आहे भिजवून ठेवलेली आपण, मुगाची डाळ, तुकडा डाळ म्हणतात. आता आहे ना मीठ आहे ना, हे सगळं झाल्यानंतर मीठ टाकायचं. म्हणजे ना त्या याला ते प्रॉपर लागतं दाण्यांना. हा. मग हे थोडंसं ड्राय होऊ द्यायचं. बर. एवढा सगळा स्ट्रगलचा प्रवास केल्यानंतर निर्माता होणं हे फार मोठं पाऊल आहे असं नाही वाटत. स्ट्रगलच आहे ना तो निर्माता म्हणजे. खरंय, स्ट्रगलच आहे ना. खरंय. म्हणजे ज्या वेळेला मला असं वाटलं की
आपण आता निर्मिती क्षेत्रात उतरलं पाहिजे. आता आपण मसाले टाकले. एक आपण त्याच्यामध्ये छान गरम मसाला घातला, एक गोडा मसाला घातलाय. ड्राय व्हायला सुरुवात झाली कारण आता आपल्याला पाणी टाकायचं. बर, किती लागणार पाणी? बस. आता आपल्याला हे जे बनाना आहे हे चॉप करून घ्यायचं आहे. अच्छा, मी अजूनही विचार करत होतो की नेमकं बनाना येतं कधी ह्या रेसिपीमध्ये. लेकिन ये सिर्फ बनाना नहीं है. बरं, केळ कच्चं पाहिजे पिकलेलं असं काही हे अर्ध हे म्हणजे पूर्ण पिकलेलं नको, नाही तर ते लिबलिबीतही नको आणि एकदम कच्चंही नको. यस, हे झालेलं आहे. आता या बाउल मध्ये ना आपल्याला दही टाकायचं. बर, हो हो हो. बस एवढं दही, थोडंसं मीठ आणि आता तिखट टाकायचं. आपण इतकं तिखट टाकलं नव्हतं. अच्छा. येस. आता हे जे बनाना आहेत हे सगळे यात हे करायचे, घोळून घ्यायचे का? हां. म्हणजे जसं आपण भेळ करतो ना तसं. कोटिंग झालेलं आहे आता. हां, तर कोटिंग झालं. बनानाल्या या बनानाल्या केळीला. वा. तर हे थोड्या वेळ असंच ठेवायचं आपल्याला. हां, आणि हे बघूया आता. ठीक आहे. मग तोपर्यंत ह्याला उकळी येईल. उकळी येईल. बर, म्हणजे हे थोडंसं पाणी कमी होत गेलं की हे ताट टाकायचं आपल्याला. बर, उकळी आली आहे सर, ह्याला मॅरिनेट झालेलं आहे. आता याची संधी. आता हे आपण याच्यात टाकत आहोत. ही रेसिपी फक्त नवल वाटणार नाही तर अचंबित करणारी आहे. आपल्या मुगाच्या डाळीच्या खिचडीमध्ये दह्यात डीप केलेलं केळ हे लागतं कसं हे बघायला मी फार उत्सुक आहे. आता हे आपल्याला झाकून ठेवायचं. 10 मिनिटात खिचडी होईल अशी अपेक्षा करूया. मंगेश देसाई स्पेशल अशी ही बनाना खिचडी आहे. त्यांच्या स्ट्रगलच्या काळात ते हे करायचे. 100% छान लागणारे. मंडळी पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता बनाना खिचडी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. ती तडतडली की मग त्यात जिरे, हिंग घालून त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. तो परतल्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालावी. त्यानंतर हळद आणि कढीपत्ता घालावा. आता स्वच्छ धुवून भिजवून ठेवलेले तांदूळ आणि मुगाची डाळ त्यात घालावी. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालावं आणि पाणी आटेपर्यंत हे सगळं परतत राहावं. त्यानंतर त्यात गरम मसाला आणि गोडा मसाला घालावा. डाळ तांदूळ कोरडे व्हायला लागले की त्यात पाणी घालावं. आता केळं सोलून त्याचे तुकडे करून घ्यावे. एका बाउलमध्ये दही घेऊन त्यात मीठ आणि लाल तिखट घालावं आणि त्यात केळ्याचे तुकडे घालून चमच्याने सगळं नीट ढवळून घ्यावं. खिचडी अर्धवट शिजल्यावर त्यात हे दह्यात फेटलेलं केळं घालावं. त्यानंतर ही खिचडी साधारणतः 10 मिनिटं झाकून शिजवून घ्यावी. गरमागरम बनाना खिचडी तयार आहे. कमाल, बहारदार मंगेश देसाई स्पेशल बनाना खिचडी तयार आहे. आणि बिलीव्ह मी, त्या केळीचा, त्या दह्याचा आणि प्लस मुगाचा, भाताचा असा एक मिश्र सुवास येतोय. Yes. जी अप्रतिम खिचडी आहे. ही आता आपण थोडी बाजूला ठेवूया आणि पुढच्या पदार्थाकडे जाऊया. काय साहेब हे? आता मी करणार आहे वरणफळ. साहित्य सांगतो. सांगा. डाळ, कणिक. डाळ ऑलरेडी शिजून घेतलेली. कणिक मळून घेतलेली. फक्त त्या कणकेमध्ये तिखट, मीठ, हळद हे ऑलरेडी टाकलेलं आहे आपण. नुसती गव्हाचं पीठ नाही. गव्हाचं पीठ नाही नुसतं. त्याच्यानंतर कोथिंबीर, या मिरच्या, टोमॅटो, मोहरी, मसाला, हा गोडा मसाला आहे, लसूण, हा धणे पावडर आहे. त्याच्यानंतर हिंग आहे, जिरे आहे, हळद आहे, हा गरम मसाला आहे, तिखट आहे, कांदा लसूण पेस्ट आहे, मीठ आहे आणि कढीपत्ता आहे. चला कृती करूया. बरं, जरा पॅन तापेपर्यंत एक प्रश्न. मुंबईत आल्यानंतरचं पहिलं काम, पहिलं घर, पहिलं नाटक, पहिला सिनेमा? मुंबईत आल्यानंतर पहिलं काम म्हणजे हॅपी बर्थडे. सिनेमा बापू बिरू वाटेगावकर. बर, मराठी सिनेमा. पहिला मित्र मुंबईत आल्यानंतरचा जवळ भूपेश जोशी, जो दादरला राहतो आणि खरंच पहिला मित्र. बर, म्हणजे त्याच्याशिवाय दुसरा कुठला मित्र नव्हताच माझा मुंबईत आलो तेव्हा. पहिलं पाकिट हॅपी बर्थडेचं. हॅपी बर्थडे. पहिला चेक सचिनजींनी एका ॲडचा दिला होता मला. किती भारी. पहिलं ऑडिशन मीना आपटेंची सिरियल रथचंदेरी. रथचंदेरी. किती भारी.
किती भारी. मोठी मोठी माणसं आहेत यादीमध्ये सगळी आहे ना. तेल गरम झाले, तेल गरम योग्य वेळेला झालंय. आलं, योग्य वेळेला वाक्य आलं. ओके, काय घालूया आता? आता आपण याला फोडणी करूया आधी. बेस्ट. कारण आपल्याला आधी वरण करायचं. बरं. मग अशी आपण हे केल्याप्रमाणे आधी मोहरी. आता याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. आता आपण जिरं पण टाकलेलं आहे आणि ते हे कुठे हिंग पण टाकूया. आता हिंग टाकलेला आहे आपण. आता आपण लसूण टाकूया. ॲक्च्युली कांदा लसूण पेस्ट पण चालते. हो, ती आपण घेतली, ती टाकू. हां, आपल्याला हळद टाकायची. पिवळी दिसली पाहिजे ना ती ढोकळी. आता आपल्याला गरम मसाला. हा काय गोडा मसाला. ती धणे जिरे पावडर. कमाल. हे टाकलेलं आहे आपण. आता झालं का? लाल मिरची. लाल मिरची ही थोडी हे करून टाकायची, म्हणजे त्यातले ते दाणे असे मोकळे होतात. क्रश करून. हां, आता मला वाटतं टोमॅटो घालायला हरकत नाही. किंवा टोमॅटो टाकू. आपण कांदा मुद्दाम घेतला नाही, हो. कारण कांदा टाकला ना की याची टेस्ट जरा गडबड होते. आला खमंग वास आला. वास आलेला. आता पाणी टाकायचं आपल्याला. चलो झालं इसमें पाणी. बस. मंगेश, आता पुढची कलाकृती काय आता? अपकमिंग प्रोजेक्ट म्हणजे मी धर्मवीर पार्ट 2 ची तयारी आता सुरू करेन. सुपर. कारण रेसिपी प्रेक्षक खूप वाट बघतात असं मला सतत वाटतंय. कारण मी जिथेही जातो तिथे धर्मवीरबद्दल खूप कौतुक होतं आणि आम्ही पार्ट 2 ची वाट बघतोय असंही मला विचारलं जातं. मी लगेच विचारात पडलो की मी कुठल्या राजकारण्यासारखा दिसू शकतो. आपलं आपण एक स्ट्रगल करत राहायला पाहिजे. वा, मीठ घातलंय आपण, तिखट घातलंय आणि शिजवलेली डाळ घातली. आता तुला प्रश्न असा पडू शकतो हां. किंवा प्रेक्षकांना पडू शकतो की एवढच्या मारी सगळ्या गृहिणी कढीपत्ता फोडणीत घालतात. हा का असा ह्याच्यात घालते असं प्रश्न पडू शकतो. फोडणीत घातला ना की तो बऱ्यापैकी जळतो, पण असा जर टाकला ना अख्खा राहतो आणि याचा सुवास खूप छान येतो याचा. हे करून बघायला हरकत नाही. याच्यात थोडंसं पाणी टाका. बस. अभी इसको अपने को उकळी येऊ देणे की है. इसको थोड़ा उकळी आने देने का है इसको. चला, वरणफळ आम्ही करतो आहोत. त्यासाठी लागणारी ही जी फळांची पोळी आहे ती छान लाटून घेऊया. देसाई साहेब स्वतः पोळी लाटतायत. हा योग काही रोज येणार नाहीये मंडळी. आणि बघ. हो, आणि जवळ गोल्या. म्हणजे काय, इकडे वरणाला उकळी आलेली आहे. फळं त्यात आता कट करून सोडायचंय की वरणफळ तयार. नाही, आणि मला काय वाटतं माहिती ना संकर्षण, की स्वयंपाक आहे ना, स्वयंपाक हे कॉन्सन्ट्रेशनचं फार करेक्ट साधन आहे. तुला सांगतो मी. म्हणजे दिवसभराची दिनचर्या आपली काय ठेवायची आज, किंवा काल काही चुका झाल्यात का, काल काही गडबड झाली आहे का, हे सगळं आपण हे करताना फार सुंदर विचार करू शकतो. कारण आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीच नसतं. करेक्ट. सगळे बाहेरच्या खोलीत बसलेले असतात. आपण एकटेच स्वयंपाक करत असतो. आणि अजून एक गोष्ट मला असं वाटतं सायकोलॉजिकली, की जेव्हा स्वयंपाक उत्तम होतो तेव्हा स्वयंपाक करणाऱ्याची मनस्थिती ही चांगली असते, आणि जेव्हा स्वयंपाक वाईट होतो तेव्हा त्याच्या मनस्थितीची काहीतरी गडबड असते. ॲब्सोल्युटली. असं माझं एक ऑब्झर्वेशन आहे. बरोबर आहे. किती खरं किती खोटं ते सायकॅट्रिस्ट सांगू शकतील. बरोबर आहे. पण मला असं वाटतं. पण अनेक लोक हे मान्य करतातच की हे एक मेडिटेशनच आहे. त्याच्यामुळे आता हे जे फळं तयार झालेले आहेत, येस, हे आपण असं मस्तपैकी ह्याच्यात सोडायचं आहे.
वरण फळं मंगेश देसाई साहेबांनी आपल्यासाठी केलेलं आहे. हे फळं आम्हाला दोघांना पुरेल एवढं नाहीये, पण आम्ही अजून एक पोळी लाटू शकतो, अजून कट करून अजून टाकू शकतो. हे सगळं एकत्रित उकळून छान शिजायला किती वेळ लागेल? 10 मिनिटं. 10 मिनिटं, 10 ते 15 मिनिटं. एवढं वाट पाहायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पटकन लिहून घ्या वरण फळासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता वरणफळं तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅनमध्ये तेल घेऊन ते गरम झाल्यानंतर त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यावर त्यात जिरे, हिंग, बारीक चिरलेली लसूण, हळद, गरम मसाला, गोडा मसाला, धणेपूड, लाल मिरचीचे तुकडे आणि मग टोमॅटो घालावा. त्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालावं आणि आता त्यात शिजवलेली डाळ, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालावं. त्यानंतर कढीपत्ता घालावा. त्यात आणखी थोडं पाणी घालून त्याला उकळी येऊ द्यावी. आता भिजवलेल्या कणकेचे आवश्यक तेवढे गोळे तयार करून पोळपाटावर पोळ्या लाटून घ्याव्या आणि सुरीने त्याचे तुकडे करून घ्यावेत. हे तुकडे उकळत असलेल्या वरणात सोडावेत. 10 ते 12 मिनिटं ते वरणामध्ये शिजू द्यावे. गरमागरम वरणफळं तयार आहेत. चला आम्ही आता हे करतो खायला सुरुवात, पण त्याआधी एवढा मोठा पाहुणा इथं आलाय. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता, तुमचं स्वागत झी मराठीकडून झालं पाहिजे म्हणून हे ॲप्रन. चला या पदार्थांचा आस्वाद घेऊया. मंगेशजी थँक्यू सो मच. परत परत भेटत राहूया. झी मराठीचा तुम्ही एक आवडता भाग आहात. तुम्ही कायम येत राहा. थँक्यू. पुढच्या आठवड्यात विदर्भातले पदार्थ घेऊन भेटूया झी मराठीवरच्या या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.